छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन रविवारी 9 फेब्रुवारीला दुर्गादेवीच्या प्रांगणामध्ये सायंकाळी मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या अंगी असलेल्या विविध सुप्त कलागुणांना वाव देऊन नृत्यातून उत्तम असा कलाकृतींचा आविष्कार सादर करत हिंदी, मराठी, विनोदी, देशभक्तीपर गीतं, नाटके, रिमिक्स अशा विविध कला सादर करून उपस्थित पालकांची मनं जिंकली। मुख्याध्यापक भरत सुपेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच आकाश गुळवे हे होते। सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती मातेचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून स्नेह संमेलनाचे फटाक्यांच्या आतिषबाजीत उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमासाठी उपस्थित आलेल्या मान्यवरांच्या शाळेच्या वतीनं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। प्रास्ताविक संदीप मोरे यांनी केले। त्यानंतर माजी सभापती अशोकदादा गरुड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी घोडे, कृष्णा मोरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षकांचं अभिनंदन केलं। कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेनं करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थ्यांनी विविध हिंदी, मराठी चित्रपट आणि देशभक्तीपर गीतं, कीर्तन, नाटके, शिवराज्याभिषेक सोहळा आदी कलागुण सादर करून उपस्थित पालकांची वाहवा मिळवली। यावेळी शाळेनं सादर केलेल्या स्नेह संमेलनातील गीतांवर विद्यार्थ्यांनी जिवंत देखावे सादर करून छत्रपती शिवाजी महाराज यांची मिरवणूक, आषाढी एकादशी सोहळा, संत गोरा कुंभार असे एकापेक्षा एक जिवंत देखावे सादर करून उपस्थित प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं। तर पालकांनी देखील आपल्या पाल्यांचे कलागुण पाहून त्यांचं कौतुक केलं आणि त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला। व्यासपीठावर माजी सभापती अशोकदादा गरुड, उपसरपंच आकाश गुळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजी घोडे, माजी जिल्हा परिषद सदस्य कौतिकराव मोरे, माजी उपसरपंच रेखाबाई मोरे, दिगंबर मोरे, पद्माकर जोशी, रामचंद्र मोरे, आनंदा मोरे, संतोष बिसेन, पिरखा तडवी, सुनील निकम, दत्ता जोशी, रघुनाथ मोरे, सुनील निकम, शिवाजी चंदनशिवे, रामकृष्ण मोरे आदींची उपस्थिती होती। चिमुकल्यांचे नृत्य बसविण्यासाठी शिक्षिका सविता पवार, रुपाली पाटील आणि अविनाश नरेराव यांनी पुढाकार घेतला। संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक संदीप मोरे, विद्यार्थिनी भाग्यश्री मोरे आणि अनुजा मोरे यांनी केलं। तर आभार मुख्याध्यापक कय्यूम शहा यांनी मानले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमोल चौधरी, संदीप पिवळ, विजय साबदे, योगेश पवार, प्रशांत देशमुख, रोहिदास मोरे, रामधन सोनुने, नितीन पाटील, संतोष हिवाळे आदींसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमासाठी गावातील असंख्य महिला भगिनींसह पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी आज त्यांचा 2 महिन्यापासून दिवस कष्ट केले। असे आमचे इंद्रगढी शाळेचे सर्व शिक्षक वृंद, सर्व शिक्षिका भगिनी आणि समोर उपस्थित असलेले सर्व गावकरी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावाचा आधार असावा। या उक्तीप्रमाणे खरोखर या ठिकाणी आम्हाला या इंद्रगढी प्राथमिक शाळेचा अभिमान आहे आणि गावाचाही या शाळेला भक्कम असा आधार आहे। जसं यात्रिक
इतक्या मर्यादित नाही, तर मी आपल्याला सांगू इच्छितो की या शाळेचे सर्व शिक्षक वृंद 12ही महिने विद्यार्थ्याला घडवण्यासाठी झटत असतात. अमिताभ बच्चन ज्या वेळेला सुरुवातीला आकाशवाणीला इंटरव्ह्यू द्यायला गेला होता, त्यावेळेला त्याला इंटरव्ह्यू मध्ये नाकारलं गेलं होतं, पण त्याने कुठे हिंमत सोडली नाही. तो पुन्हा त्या क्षेत्रात काम करत राहिला आणि या कला क्षेत्रात आज शहिंशाह झालेला आहे. त्यामुळं कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना माणसांनी जिद्द न सोडता त्या ठिकाणी काम करत राहिलं पाहिजे. एक दिवस तुझे आपला निश्चित होत असतो. एवढंच बोलतो. आपण सर्वजण वेळात वेळ देऊन मग त्यामुळे आपण कलेचा अंगीकार आणि आत्मसात हे करणं आजची काळाची गरज आहे. गौरव मोरेला ओळखता का तुम्ही? कोण कोण ओळखतं गौरव मोरे? असंही होऊ शकतं की आपल्या गावातले आज जे बाल कलाकार स्टेजवर जे कला दाखवणार आहेत, तर त्यांच्यातली जी कला आहे, या कलागुणामुळे ते भविष्यात आपल्या गावाचं आणि तालुक्याचं आणि जिल्ह्याचं नाव रोशन करू शकतात. त्यामुळे आपल्यातली जी कला आहे कधीही दडवायची नसते, तिला बाहेर येऊ द्यायचं असतं. सुरुवातीला लोक आपल्यावर हसतील, परंतु त्यातून आपल्या कलेचा विकास होत असतो. त्यामुळे कधी मागे न हटता आपण आपल्यातली कला दाखवली पाहिजे. प्रतिनिधी राम जोशी, NTV न्यूज मराठी, घाटनांद्रा, छत्रपती संभाजीनगर.